अमळनेर शहरातील मंगळग्रह सेवा संस्था, नामदार गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन धनवाडी व आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्यातर्फे रविवारी 18 जानेवारी रोजी मंगळग्रह मंदिरात मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर संपन्न झाले. शिबिराचा 190 रुग्णांनी लाभ घेतला. त्यापैकी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या 74 रुग्णांना सोमवारी 19 जानेवारी रोजी सकाळी श्री मंगळग्रह मंदिर येथून विशेष वाहनाने आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले. या शिबिरात अमळनेर, धुळे, चोपडा, जळगाव, एरंडलसह तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांचा सहभाग होता. डॉक्टर मोहसिन सय्यद, विजय बामणे, सागर पाटील, अवंतिका गलांडे, प्रतीक्षा महाले यांनी रुग्णांची तपासणी केली होती. मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष SN पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, जनसंपर्क अधिकारी रजनीकांत पाटील, गणेश शिंपी, प्रमोद पाटील, भूषण पाटील, मयूर चौधरी, किरण पाटील, वाल्मिक पाटील आदींनी सहकार्य केले. दरम्यान सदर शिबिर दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी श्री मंगळग्रह मंदिर येथे नियमितपणे होते. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकार घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे शासकीय अनुदान, विधवा परित्यक्ता, ज्येष्ठ महिला व पुरुषांच्यासाठी शासनाने सुरू केलेल्या निराधार योजना अनुदान, पीक विमा आणि नैसर्गिक आपत्तीचे अनुदान पात्र लाभार्थ्यांना तात्काळ देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने अमळनेर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी या योजनेच्या हजारो लाभार्थ्यांना DBTच्या नावाखाली लाभापासून वंचित ठेवले आहे. त्यांना सदर योजनेचा तात्काळ लाभ मिळावा यांसह इतर मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदनावर जिल्हाध्यक्ष शरद पाटील, ईश्वर पाटील, दिलीप पाटील यांसह अनेकांच्या सह्या आहेत. अमळनेर शहरातील शिवाजी महाराज बगीचा झोपडपट्टी भागातील महिलांनी त्यांच्या घरी परसबागेत उगवलेल्या भाजीपालांपासून तयार केलेल्या पाककलेचे पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. महिला हाऊसिंग ट्रस्टतर्फे राबवण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे गॅस, कुकर, शेगडीचा वापर न करता हे पदार्थ तयार करण्यात आले होते. बंगाली फाईल, गळवाले रस्ता, गांधलीपुरा, ताडेपुरा, कुंभारटेक या भागातील महिलांनी या पाककलेत सहभाग घेतला. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, रोटरी क्लबचे देवेंद्र कोठारी, आशिष चौधरी यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. अमळनेर शहरातील स्टेशन रोडवरील मुठेचाळ मिलचाळ भागातील श्री पंचदेवता मारुती मंदिरात गुरुवारी 22 जानेवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त गणेश याग आयोजित करण्यात आला आहे. श्री पंचदेवता मारुती मंदिरात माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी दरवर्षी श्री गणेश जयंतीचा उत्सव साजरा करण्यात येतो. या मुहूर्तावर श्री गणेशाचे दर्शन घेणे लाभदायक मानले जाते. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील एका 24 वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 20 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजता उघडकीस आली आहे. प्रशांत भाईदास पाटील असे मयताचे नाव आहे. तो पुणे येथे कंपनीत कामाला होता. आठवड्याभरापासून तो गावी आलेला होता. 20 रोजी दुपारी 3 ते 3:30 वाजण्याच्या दरम्यान गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली असून आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. त्याने मोबाईलवर ठेवलेल्या स्टेटसच्या आधारावर त्याच्या मित्रांना व शेजाऱ्यांना घटनेचा उलगडा झाला. घराचा दरवाजा तोडून पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे आढळले. ग्रामस्थांच्या मदतीने त्याला ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रशांतचे आई वडील काही कामासाठी बाहेरगावी गेल्याने तो घरी एकटाच होता. प्रशांतने प्रिंटिंग डिप्लोमाचे शिक्षण घेतलेले होते. त्याचा मोठा भाऊ मुंबई येथील कंपनीत कामाला आहे. प्रशांतचे वडील शेती करतात. गावातील होतकरू तरुणाने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात होती.